उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. या स्पर्धेत आजपासून दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या पूर्वार्धात खंडोबाच्या रोहित जाधवच्या 3 चढाया वाया गेल्या. उत्तरेश्वरच्या विवेक पाटील यानं मारलेली कॉर्नर किक खंडोबाचा गोलरक्षक दीपजित घोषाला यानं गोल जाळीच्या बाहेर काढला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात दोन्ही संघांच्या वेगवान चढाया सुरूच राहिल्या. सामना संपण्यासाठी 7 मिनिटं बाकी असताना दोन्ही संघांकडून गोलचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र दोन्ही संघांना गोल नोंदवता आले नाहीत. अखेर विजयाचा फैसला करण्यासाठी पंचांनी टाय ब्रेकरचा अवलंब केला. टाय ब्रेकरमध्ये सुद्धा हा सामना 4-4 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे पंचांनी सामना सडन डेथवर खेळवला. यात खंडोबाच्या ऋतुराज संगपाळनं अचूक गोल नोंदवला. या गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरचा सोहम निकम यानं मारलेला चेंडू खंडोबाचा गोलरक्षक दीपजित घोषाला यानं रोखल्यानं खंडोबानं हा सामना जिंकला. खंडोबाचा अमीन खाजीर सामनावीर तर उत्तरेश्वरचा गोलरक्षक यशराज नलवडे लढवय्या खेळाडू ठरला. या स्पर्धेत उद्या दुपारी 4 वाजता पीटीएम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ अशी लढत होणार आहे.